आणि सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेनाच लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलं। काँग्रेसचा सांगलीवर प्रभाव होता, पण गेल्या 10 वर्षात जनमानस बदललंय असं राऊत म्हणाले। सांगलीच्या स्थानिक नेतृत्वाला भाजपला सहाय्य करायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला। तुम्ही सांगली जे म्हणताय काँग्रेसची जागा, काँग्रेस मग कोल्हापूर नव्हती का शिवसेनेची? रामटेक नव्हती का शिवसेनेची? मग आम्ही असं म्हणतो का की तुम्ही ठीक आहे, आम्हाला असं वाटतं काँग्रेसकडे योग्य उमेदवार तिकडे आहे, कदाचित काँग्रेस जिंकू शकेल, पण सांगलीमध्ये जे आपण म्हणताय ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे। एकेकाळी नक्कीच सांगलीवरती काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता, पण गेल्या काही वर्षामध्ये सांगलीचं सामाजिक चित्र पूर्ण बदललं आहे। तिथे भारतीय जनता पक्षाचा संघ विचाराचा माणूस सतत 2 किंवा 3 निवडणुका जिंकला नसता। गेल्या 10 वर्षामध्ये सांगलीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे। त्याच्यामुळे परंपरा वगैरे म्हणा, ती परंपरा 10-15 वर्षे खंडित झाली। तुमच्याकडे सांगलीच्या बद्दल काही तोडगा नाही आहे का? आहे ना, दिलेत तोडगे त्यांना, बर, तोडगे खूप दिलेत, पण कोणाला तरी सांगलीच्या माध्यमातून जर काही भाजपला मदत करायची असेल त्याला आम्ही काय करणार? काही स्थानिक नेत्यांचे व्यक्तिगत अडचणी असतात, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला मदत करायची असते काही व्यक्तिगत कारणांमुळे, आणि आम्ही ती होऊ देणार नाही। आम्ही लढणार सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।